पुण्यानंतर पुढची बातमी आता हिंगोलीतून। एखाद्या नैसर्गिक आपत्ती ही तरुणांच्या लग्नात विघ्न ठरू शकते असं तुम्ही कधी ऐकलंय का? पण हो, हे खरं आहे। हिंगोलीतील एका गावामध्ये 200 तरुणांची लग्न होत नाहीयेत। मात्र तरुणांची लग्न न होण्यामागे नेमकं कारण काय, ही सामाजिक समस्या कशामुळे निर्माण झाली आहे, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। तरुणांच्या लग्नात भूकंपाचं विघ्न। 200 लग्नाळू तरुणांना मुलगी मिळेना। मुलगी देण्यास पालकांची टाळाटाळ। निसर्गाचा कोप कधी माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त करेल याचा नेम नाही, पण हिंगोली जिल्ह्यातल्या एका गावाला निसर्गाच्या अशा संकटानं घेरलंय की तिथल्या तरुणांचा संसार थाटण्याचं स्वप्नच अधुरं राहिलंय। पांगराशिंदे गावातील तब्बल 200 तरुणांची लग्न रखडली आहेत आणि त्याला कारण आहे भूकंप। हिंगोली जिल्ह्यातील पांगराशिंदे हे गाव भूकंपाचं केंद्रबिंदू बनलंय। 2017 सालापासून आतापर्यंत या गावात 50 पेक्षा अधिक वेळा भूकंपाचे धक्के जाणवले। नुकताच म्हणजे 11 एप्रिलला ही गावात सकाळी 4.7 रिश्टर स्केलचा धक्का बसला। गावात भूकंपाचे धक्के बसत असल्यानं या गावात मुलींचा विवाह करण्यास पालक धजावत नाहीत। त्यामुळे गावात 200हून अधिक तरुणांचं लग्न जुळत नाहीये। पाहुणेरावणे पांगराशिंदे गावामध्ये जरी मुक्कामाला जरी आले तरी ते निघून जातात। नका बाबा, या गावामध्ये भूकंप होतात। पोहरीचा एक भूकंप आहे व्हायला आणि विशेष म्हणजे जमिनीचे पाण्याची समस्या आहे। बरं, किती नवरदेव म्हणले? 200 ते 150 नवरदेव आहेत। आमच्या इथे शेती अगोदरच कमी असल्यामुळे मुली देत नाहीत मुली, आणि नंतर ती वरून भूकंप झाल्यामुळे पुन्हा मुली देत। दुसरीकडे 11 एप्रिलला झालेला भूकंप 7 वर्षातील सर्वात मोठा भूकंप आहे। भूकंपाच्या धक्क्यानं गावातील जुनी मातीची घरं पडल्याचंही पाहायला मिळालंय। या समस्येवर प्रशासनानं ठोस उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली। मॅग्निट्यूड पर्यंत जे आहे ते आतापर्यंत झटके येत होते, परंतु आज जे आहे 4.7 रिक्टर स्केलच्या प्रमाणे येऊ लागले। मग त्याच्यामध्ये आम्हाला आता रिसर्च आणि अकॅडमिशियनला घेऊन जे आहे एक रिसर्च करून घेतली पाहिजे, जेणेकरून आम्ही आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये नुकसानची कशाप्रमाणे तीव्रता जे आहे ते कमी करू शकतो, ते एक आम्ही आता बघणार। आधीच पांगराशिंदेमधील ग्रामस्थांना शेती क्षेत्र कमी आहे, त्यातच सातत्यानं भूकंपाचे धक्के जाणवत असल्यानं गावात नातेसंबंध करण्यासाठी टाळाटाळ होते। भूकंपाच्या संकटानं तरुणांचं भविष्य टांगणीला लागलंय। ही सामाजिक समस्या दूर होण्यासाठी सरकार आणि सामाजिक संस्थांकडून काय पावलं उचलली जातात ते पाहणं महत्त्वाचं आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली।